नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपले सर्वांचे अभिजित सर अकॅडमी पुणे या युट्यूब चॅनलवरती अभिजित सोळंके स्वागत करतोय. आज आपण या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझर सरळ सेवा भरती असेल किंवा जी अंतर्गत म्हणजे डिपार्टमेंटल ग्रामीण आणि शहरी भागाकरिता जी एक्झाम 2026 मध्ये घेतली जाणार आहे, ऑनलाईन स्वरूपामध्ये वेगवेगळ्या जागा असणार आहेत. म्हणजे सरळ सेवेकरिता 128, ग्रामीण करिता 228 आणि शहरी भागातील महिलांकरिता 272. तर यामध्ये जे नवीन कागदपत्र यादी जाहीर झालेली आहे, परीक्षेकरिता कोणते डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावे लागणार आहेत, त्यासोबत आपलं सिलेक्शन झाल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गेल्यानंतर आपण त्यामधनं बाहेर न पडता म्हणजे बाहेर पडू नये किंवा ऑनलाईन फॉर्म आपल्याला अगदी व्यवस्थितरित्या भरता यावा याकरिता ही डॉक्युमेंटची लिस्ट महत्वाची आहे, मी सांगणार आहे. त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला YouTube वरती घेता येतो. आपल्याकडे आहेत का नसतील तर आता काढायला सुरुवात करा, जेणेकरून एका महिन्यामध्ये सगळे डॉक्युमेंट या ठिकाणी आपल्याला मिळून जातील. ओके, कोणते लागतात कोणते लागत नाहीत हे सुद्धा बघून घ्या. तर चला, तर मग आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघणार आहोत. व्हिडिओला सुरुवातीलाच लाईक करून ठेवा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा. तर आपल्याकडे नवीन बॅच अंगणवाडी सुपरवायझर करिता सुरू झालेली आहे. अगदी मेगा डिस्काउंट ऑफर आहे, अंगणवाडी सुपरवायझर विशेष सवलत आहे. तर यामध्ये आयसीडीएस पोषण अभियान, संगणक विषयासहित सर्व विषय म्हणजे मराठी ग्रामर असतील, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, त्यानंतर जीके, सामान्य ज्ञान, मॅथ, रिझनिंग, आयसीडीएस पोषण अभियान, कम्प्युटर, हे सगळे विषय एकत्र एकाच बॅच मध्ये तुम्हाला घेतले जाणार आहेत. या बॅचचे जे वैशिष्ट्य आहेत, झालेले क्वेश्चन पेपर जे पीवायक्यू आहे त्याचं अनालिसिस, एमसीक्यू टॉपिक वाईज, तर महिन्याला झूम मीटिंग, त्यासोबत तज्ञ व अनुभवी शिक्षकांचं मार्गदर्शन तुम्हाला मिळेल. व्हिडिओ डाउनलोड करता येणार आहेत, लेक्चर आपल्याला अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहेत आणि टेस्ट सिरीज आणि ई बुक नोट्सच्या जोडीला आपण पीडीएफ सुद्धा महत्वाचे तुम्हाला शेअर करणार आहोत, जो आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यावरती. ऍपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍप सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. तर ही ऑफरचा लाभ घेण्याकरिता I9823442263 हा नंबर आहे, या नंबरवरती तुम्ही संपर्क करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचं आहे. ओके, तर जे जुने विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत, त्यांच्याकरिता खास डिस्काउंट आहे चालू महिन्यामध्ये. तसेच जे नवीन आहेत त्यांच्याकरिता सुद्धा ऑफर आहे. तर या ठिकाणी आपल्याला अंगणवाडी सुपरवायझर ही जी सरळ सेवा भरती आहे, याला जो क्रायटेरिया दिलेला आहे, एज्युकेशन पदवी किंवा पदवीच्या शेवटच्या वर्षामध्ये असलेल्या महिला भगिनी विद्यार्थिनी फॉर्म भरू शकतात. तर याला जो कागद डॉक्युमेंट लिस्ट आहे, तर यामध्ये 10वी प्रमाणपत्र असेल, त्यानंतर 10वी मध्ये पास झाल्यानंतर तुम्हाला 2 बोर्ड सर्टिफिकेट सुद्धा मिळतं, ते सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे मराठी भाषेचं ज्ञान या ठिकाणी तुम्हाला असणं गरजेचं आहे. ओके, मराठी भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे, त्यासाठी 10वी बोर्ड सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. त्यानंतर पदवी प्रमाणपत्र. ओके, तसेच जर शेवटच्या वर्षामध्ये आहात आपण, आता मार्च एप्रिल मध्ये तुमची एक्झाम आहे आणि निकाल लगेच लागणार आहे, तर प्रोव्हिजनल सर्टिफिकेट तरी चालेल. ओके, प्रोव्हिजनल म्हणजे फायनल जे सर्टिफिकेट आहे, डिग्री सर्टिफिकेट, ते नसलं तरी तुम्हाला आवश्यकता नाहीये. त्यानंतर आहे कास्ट सर्टिफिकेट. ओके, जातीचा प्रमाणपत्र, जातीच्या प्रमाणपत्र नंतर एनसीएल सर्टिफिकेट आहे. बघा, एनसीएल सर्टिफिकेट कशासाठी असतो, तर आपण आर्थिक उन्नत गटामध्ये मोडत नसल्याचं हे प्रमाणपत्र आहे. म्हणजे 8.5 लाखापेक्षा आर्थिक उत्पन्न आपलं वार्षिक जे उत्पन्न आहे ते कमी आहे, त्याच्यासाठी एनसीएल नॉन क्रिमिलियर. ओके, त्याचा लॉंग फॉर्म आहे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट. त्यानंतर आहे असेल तर ठीक, नसेल तरी चालेल, कास्ट व्हॅलिडिटी. ओके, नंतर आपल्याला नोकरी लागल्यानंतर वेळ दिला जातो. त्यासोबतच डोमासाईल म्हणजे महाराष्ट्राचे रहिवासी आहात, नॅशनॅलिटी म्हणजे भारताचे नागरिकत्व आहे तुमच्याकडे, तहसील ऑफिस मधनं 8 ते 10 दिवसामध्ये मॅक्सिमम, नसेल तर काढून घ्या. त्यानंतर ज्या महिलांचे लग्न झालेले आहे, ज्यांना मूळ आहे, नसेल तरी आपल्याला लहान कुटुंब प्रमाणपत्र अपलोड करावं लागतं. त्याच्यामध्ये आपल्या अपत्याचं दिनांक, जन्म दिनांक, तसेच कोणती परीक्षा आपण देतोय तो फॉर्म, ऍप्लिकेशन आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला, टेलिग्राम तुम्ही जॉईन करा, त्याच्यामध्ये तुम्हाला मिळून येईल. ओके, स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट, लहान कुटुंब प्रमाणपत्र. त्यानंतर मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅजेट, हे अत्यंत महत्वाचं आहे. ओके, हे मी आता डबल स्टार करून ठेवील, ज्यांच्याकडे नाहीये त्यांनी काढून घ्यायचं आहे. बघा, मॅरेज सर्टिफिकेटला जास्त वेळ लागत नाही, 8 दिवसामध्ये येऊन जातं. 200 ते 300 रुपये लागतात, 200 किंवा 300, आणि गॅजेटला 700 ते 800 रुपये. परंतु एकदा गॅजेट काढून घ्या म्हणजे तुम्हाला परीक्षेच्या वेळेस एक्झाम हॉलमध्ये सुद्धा एंट्री मिळेल, अपलोड सुद्धा करता येईल. अपलोड करण्यासाठी गरजेचं आहे, नावामध्ये बदल ओके होतो,
कारण अगोदर आपल्या वडिलांचं नाव, त्यानंतर लग्नानंतर पतीचं नाव, तर आपल्याला या ठिकाणी हे दोन पैकी एक डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. आता वेळ आहे जाहिरातीला, जाहिरात आल्यानंतर आपले हे सगळे आपल्या फाईलमध्ये रेडी असणं गरजेचं आहे. त्यानंतर ओळखीचा प्रमाणपत्र, यामध्ये आधार कार्ड चालेल, पॅन कार्ड चालेल, किंवा राशन असेल, राशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन असेल, आपलं मतदानाचं कार्ड, कोणतंही कार्ड तुम्हाला असणं गरजेचं आहे. अद्ययावत ईमेल आयडी आताच क्रिएट करून ठेवा तुम्ही. ओके, स्वतःच्या नावाचा पासवर्ड वगैरे सगळं सेव्ह करून ठेवा. मोबाईल क्रमांक जेव्हा आपण वापरतो, भ्रमणध्वनी, आणि पासपोर्ट फोटो साईज. ओके, 2 फोटो लागणार आहेत अपलोड करायला, आणि एक्झाम सेंटरला सुद्धा आपण ज्यावेळेस जातो त्यावेळेस 2 पासपोर्ट फोटो, म्हणजे आत्ताचे या वयातले आपल्या, नाही जुने नकोय, 9वी 10वीचे 12वीचे नकोय. ठीक आहे, तर हे तुम्हाला 12 डॉक्युमेंट सांगितलेले आहेत. त्यासोबतच कोणाकडे जर अनुभव असेल, अनुभव प्रमाणपत्र असेल, तर ते सुद्धा या ठिकाणी सबमिट करायचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत. त्यासोबतच आपल्याकडे अंगणवाडी सुपरवायझर असेल किंवा अंतर्गत भरतीकरिता बॅच सुरू झालेली आहे. ज्या महिलांना बॅचला जॉईन व्हायचं आहे त्यांनी दिलेल्या नंबरवरती, हा नंबर आहे 98 23 44 22 63, या नंबरवरती संपर्क करायचा आहे. ओके, तर या ठिकाणी बघा, आपण आतापासून का तयारी लागायचं आहे, ही तयारी आहे. फॉर्म भरण्याच्या अगोदर, म्हणजे आपल्याकडे सगळे डॉक्युमेंट, जी लिस्ट मी दिलेली आहे 13 ते 14, ते आहेत का, नसतील तर काढा. ओपन करिता जास्त डॉक्युमेंट लागत नाही, जे खुल्या प्रवर्गामध्ये येतात. ओके, परंतु कॅटेगरीमध्ये असलेल्या, म्हणजे SC ST OBC VGNT NTB NTC NTD असेल, SCBC असेल, EWS असेल, यांना हे डॉक्युमेंट लागतात, म्हणजे लागतातच. नाहीतर तुम्हाला फॉर्म भरता येतो, परंतु तुमचं मग ओपन मधनं ग्राह्य धरलं जातं. ओके, हे मी परत परत का सांगतोय, मला फॉर्म भरता आला पाहिजे, पात्र ठरला पाहिजे तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरण्याकरिता, आणि त्यासोबत तुम्हाला जर चांगले मार्क मिळाले तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मधनं तुम्ही बाद होऊ नये, तुम्हाला त्या ठिकाणी सुद्धा पात्रता तुमची ग्राह्य धरली जावी, याकरिता हे सगळे डॉक्युमेंटची लिस्ट सांगण्यामागचं प्रयोजन आहे. ओके, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. ओके, थँक्यू, ऑल द बेस्ट सर्वांना. अभ्यासाला आतापासूनच लागा. ठीक आहे.